नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये चौथा पदार्थ बनवतोय, तो म्हणजे पोह्याचे पापड. हा पापड पाहणा तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईभर फुललेला आहे. तळल्यानंतर पापड पहा अजिबात तेलकट झालेला नाही आणि हे पापड खाताना ना अजिबात कडक स्वरूपाचे न लागता मस्त असे हलके फुलके आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे हे पापड तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही हे पापड झटपट तयार करू शकता. आज आपण हे पापड बनवताना तेलाचा एकही थेंब वापर केलेला नाही. आता ह्या पापडची साईज पहा, सुकल्यानंतर अगदी तळहातापेक्षा लहान होता, पण तळल्यानंतर अगदी मस्त असा चौपट फुललेला आहे. तोडूनही दाखवते पापड. तुमच्या लक्षात आलंच असेल आपले पापड किती खुसखुशीत तयार झालेले आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतके मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, पापड अर्धवट सुकायला लागल्याला त्याचे तडा जातात, त्यांचे तुकडे पडतात. तर असं होऊ नये ह्यासाठी काय करावे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे पापड तयार केले ना, 100% परफेक्टच तयार होतील. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ जरासुद्धा कुठे आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.